नमः शिवाय। तर आता श्रावण महिना सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिना म्हटलं की साक्षात महादेवाचा महिना किंवा जास्तीत जास्त महादेवाची सेवा करून त्यांना कसं प्रसन्न करता येईल याविषयीची माहिती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की भगवान शिवशंकराचे असे कोणते व्रत आहे जे केल्याने आपल्याला लवकरात लवकर फळ मिळते। कारण मुळातच भगवान शिवशंकर हे सगळ्या देवतांमध्ये लवकरात लवकर भक्तांवरती प्रसन्न होणारे देव आहेत। त्यामुळे कुठलाही जर वर हवा असेल तर पूर्वीपासूनच भगवान शंकराची आराधना करणे हा एकमेव उपाय या पृथ्वी तलावरती झालेला आहे किंवा अजूनपर्यंत चालू आहे। म्हणूनच हे भगवान शिवशंकराचे अत्यंत शीघ्र फळ देणारे व्रत म्हणजे 16 सोमवार। तर हे व्रत कसे करावे किंवा का केले जाते किंवा याचा नेमका पूजा विधी कसा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर 16 सोमवार हे शिवशंकराचे अत्यंत शीघ्र फल देणारे व्रत आहे। त्याचबरोबर हे शिवशंकराचे व्रत सौख्य संपत्ती मिळविण्यासाठी, दुःख, दारिद्र्य आणि रोगराई जाण्यासाठी किंवा मग मनीची कोणतीही सदिच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी हा भगवान शिवशंकराच्या 16 सोमवारचे व्रत असते। तर या तुम्ही कुठलाही नवस बोलून त्याचे फळ प्राप्त झाल्यावर नवस फेडण्यासाठी किंवा कोणतीही इच्छा पूर्तीसाठी किंवा मग स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही हे 16 सोमवारचे व्रत करू शकता। हे व्रत केल्याने दरिद्री धनवान होतो, रोगी रोगमुक्त होऊन त्याला चांगले आरोग्य प्राप्त होते, दुःखी माणसाला सुख प्राप्त होते, मनाची चिंता नाहीशी होते, दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते किंवा मग पुत्र किंवा कन्यांचा लाभ होतो, कुमारिकांना मनपसंत पती मिळतो, व्यापाऱ्याला व्यापारात फायदा होतो किंवा मग जे नोकरी करतात त्यांना इच्छित प्रमोशन मिळते। श्रद्धापूर्वक हे व्रत करणाऱ्यांनी मनीची इच्छा परिपूर्ण होते। व्रत करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे लागते। तर तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असेल आणि ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची असेल तर भगवान शिवशंकराचे हे सगळ्यात महत्त्वाचे आणि मोठे व्रत ते म्हणजे 16 सोमवार व्रत। तर ते कसे करावे ते आता आपण पाहूयात। 16 सोमवारचे हे व्रत अगदी लहानांपासून किंवा मग कुमारी कन्यांपासून ते स्त्री किंवा मग पुरुष किंवा पती पत्नी तुम्ही कोणीही हे व्रत करू शकता। अनेक महंताच्या सांगण्यावरून या व्रताला श्रावणातल्या पहिल्या सोमवारी सुरुवात करावी। तर 16 सोमवार हे व्रत करून येणाऱ्या 17व्या सोमवारी या व्रताचं उद्यापन करावं किंवा मग तुम्ही कोणत्याही शुभ महिन्यातल्या कोणत्याही सोमवारची तिथी बघून या व्रताचं उद्यापन करू शकता। पण व्रताची सुरुवात ही श्रावण महिन्यातली पहिल्या सोमवारी जर केली तर ते अत्यंत शुभ आणि फलदायी असतं। या 16 सोमवारचं जे व्रत आहे तर ते करण्यासाठी तुम्ही संकल्प करायचा असतो। तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकल्प करायचा आणि या व्रताला सुरुवात करायची आहे, ती म्हणजे श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी। आणि या वर्षी म्हणजेच 2024 ला या वर्षी 5 सोमवार आलेले आहेत, म्हणजे अत्यंत शुभ असा हा श्रावण महिना आलेला आहे आणि या महिन्यामध्ये 5 सोमवार सुद्धा आलेले आहेत। तर तुम्ही या वर्षी 16 सोमवारची पूजा नक्कीच करू शकता। तर ज्या व्यक्तींनी हा उपवास धरायचा आहे किंवा हे व्रत करायचे आहे त्याने सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि पांढरे कपडे म्हणजे धूत वस्त्र घालायचे आहेत। त्याने मनोभावे शंकराची पूजा करायची आहे। तुम्ही एकाच घरामध्ये राहून हे 16 पूर्ण पूजा केल्या पाहिजेत, म्हणजे 16 उपवास धरले पाहिजेत आणि ज्या जवळच्या मंदिरामध्ये तुम्ही ही पूजा करणार आहात तर
1 ते 16 हे उद्यापन होईपर्यंत त्याच मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची आहे. तर नित्य नियमाने आपण 16 सोमवार उपवास धरायचा आहे आणि पूजा करायची आहे. तसेच मनात शंकराचे स्मरण करत राहायचे आहे. तर उपवास ज्यांना झेपणार नाही तर त्यांनी उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. संध्याकाळी अंघोळ करून मनोभावे शंकराची मूर्ती किंवा तसबीर किंवा मग तुम्ही जवळच्या मंदिरामध्ये जाऊन षडोपचारे किंवा पंचोपचारे पूजा करायची आहे. आणि पूजेमध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे बेलपान किंवा मग बेलपत्री असणे खूप आवश्यक आहे. तुम्ही देवासमोर बसून 16 सोमवार करणार आहात हा संकल्प करायचा आहे आणि यथोपचारे शंकराची पूजा करायची आहे. तसेच 16 सोमवार कथा किंवा मग कहाणी वाचायची आहे किंवा 16 सोमवार महात्म्य ही पोथी सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर शिवस्तुती म्हणून नंतर शिवशंकराची आरती करायची आहे. जमलेल्या घरातल्या मंडळी कणिकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटायचा आहे. तर हा चुरमा कसा केला जातो किंवा मग शंकराचा प्रसाद कशा पद्धतीने केला जातो तर गव्हाच्या पिठापासून अगदी जाडसर अशा चपात्या केल्या जातात आणि नंतर त्याला हाताने मळून त्याचा चुरा केला जातो. त्यामध्ये तूप आणि गुळ घातला जातो आणि त्याचे 3 गोळे केले जातात म्हणजे 3 लाडू बनवले जातात. त्या 3 लाडवापैकी एक लाडू जो आहे तो भगवान शिवशंकराला अर्पण केला जातो. दुसरा लाडू गाईला अर्पण केला जातो आणि तिसरा लाडू आपण स्वतः ग्रहण केला जातो. तर त्या चुरम्यामध्ये मीठ अजिबात घातलं जात नाही कारण शिवशंकराच्या सोमवारच्या उपवासाला मीठ अजिबात चालत नाही. तुम्ही कुठल्याही पदार्थामध्ये मीठ वापरू शकत नाही. तर अशा पद्धतीने हा उपवास करायचा आहे. दिवसभर उपवास करून तुम्ही संध्याकाळी परत अंघोळ करून परत पांढरे वस्त्र परिधान करून तुम्ही ज्या मंदिरामध्ये पूजा करत आहात ती पूजा करायची आहे आणि दिवसभर फक्त ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. अशा पद्धतीने एका ओळीने 16 सोमवार व्रत करून येणाऱ्या 17व्या सोमवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे. उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी 5 शेर कणकेचा म्हणजेच गव्हाच्या पिठाचा चुरमा करायचा आहे. म्हणजे आपण जे लाडू बनवणार आहोत ते 5 शेर म्हणजे 1.25 पायली कणकेचे हे लाडू बनवले जातात. त्यात पूजेचे साहित्य कशा पद्धतीने केले जाते. स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्याव्या. या पूजा साहित्यात 16 वस्तू असाव्यात म्हणजेच अबीर, गुलाल, शेंदूर, हळद, कुंकू, नशिले, चंदनाचा गंध, अक्षदा, धूप, दीप, कापूर, सुपारी किंवा मग देठाची खायची पाने, नशळ, बेलाची पाने आणि नैवेद्य. विशेषतः बेलाची पाने ही 108 किंवा 1001 किंवा मग 2001 अशा पद्धतीने वाहिली जातात. नाहीच मिळाली तर किमान 108 बेलाची पाने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत पिंडीवरती वाहिली जातात. शंकराच्या देवळात जाऊन मनोभावे शंकराची षडोपचारे पूजा केली जाते आणि 108 किंवा मग 1008 बिल्वपत्रे वाहिली जातात आणि नंतर नैवेद्य दाखवून आरती केली जाते. मनातल्या मनात आपली जी काही इच्छा आहे ती सांगून ती इच्छा पूर्ण करण्याविषयी भगवान शंकरांना प्रार्थना करावी. साष्टांग नमस्कार घालावा आणि चुरम्याचे 3 भाग करून एक देवाला, दुसरा ब्राह्मणांना किंवा गाईला वाटावा आणि तिसरा भाग घरी आणून कुटुंबातल्या सर्व मंडळीला व स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करावा. शंकराचे देऊळ जवळपास नसल्यास किंवा देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलवून श्री शंकराची षडोपचारे पूजा करावी. देवळात करावयाच्या म्हणून सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्ही घरी सुद्धा करू शकता किंवा मग जर तुम्हाला ब्राह्मण नाहीच मिळाला तर तुम्ही पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतः करू शकता. उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यानंतर घरीच उद्यापनाची पूजा केल्यानंतर मागील 16 सोमवार प्रमाणे 16 सोमवार कथा आणि सोमवारचे महात्म्य वाचायचे आहे. त्याचसोबत शिवस्तुती म्हणून आरती करायची आहे.
चुरम्याचा प्रसाद सर्वांना वाटप करावा. कुटुंबातील सर्वांनी व्रत करणाऱ्यासह पंचपक्वान्नाचे भोजन करावे. या दिवशी म्हणजेच व्रत उद्यापनाच्या दिवशी काही ठिकाणी 16 जोड्यांना जीव खाऊ घातलं जातं. 16 जोड्यांना मंगळसूत्र किंवा मग जोडवी किंवा मग 16 वस्तूचं दान केलं जातं किंवा 16 लोकांना कपडे दान केले जातात किंवा 16 साड्या, ब्लाऊज पीस हे वस्तू दान केले जातात. जर तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही 16 ब्लाऊज पीस घालून सुद्धा हे व्रत करू शकता किंवा 16 साड्या देऊन सुद्धा हे व्रत करू शकता. तर हे व्रत माता पार्वतीने शिवशंकरांना मिळवण्यासाठी केलं होतं. म्हणूनच आजपर्यंत हे व्रत खूप प्रभावशाली मानलं जातं आणि हे व्रत बऱ्याच सवाशीण स्त्रिया किंवा कुमारिका करतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होते. तर तुम्ही कोणत्याही ब्राह्मणाला तुम्हाला जमेल त्या पद्धतीने दान दक्षिणा देऊन किंवा मग 16 जोड्यांना नाहीच जमलं तर 1 किंवा मग 2 किंवा 3 किंवा 5 तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही दान धर्म करू शकता किंवा मग नुसतं हळदी कुंकू आणि ब्लाऊज पीस देऊन त्यांना अन्नदान करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकता. तर या संपूर्ण 16 सोमवारची जी माहिती आहे जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.